मस्त असे खारीक खोबऱ्याचे लाडू जे की आपण थंडीमध्ये खातो आणि थंडीमध्ये काहीतरी नक्कीच हेल्दी खायलाच हवं, तेही सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी. तुम्हाला हवं तेव्हा खा, पण पोटामध्ये नक्कीच काहीतरी हेल्दी गेलं पाहिजे. तर सर्वप्रथम मी काय केलेलं आहे, इथे 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम आणि 1 वाटीला थोडेसे कमी असे अक्रोड घेतलेले आहे, 1 जायफळ घेतलेलं आहे आणि 1 वाटीला थोडंसं कमी असं डिंक घेतलेलं आहे. तर हे प्रमाण मी या ठिकाणी घेतलेलं आहे. तुम्हाला सर्व प्रमाण मी अचूक पद्धतीने सांगणार आहे. त्यानंतर 1 वाटी तूप घेतलं, तुपातून त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप जे आहे कढईमध्ये घालून घेतलं. कढई छान तापलेली होती, त्यामध्ये सर्व जे आपले ड्रायफ्रूट्स होते ते घालून घेतले आणि आपण 2 ते 3 मिनटं छान असं रोस्ट करूया. इतकं रोस्ट करायचं की त्यातले जी मॉइश्चर आहे ती निघून गेली पाहिजे आणि त्याची शेल्फ लाईफ वाढली पाहिजे. तर अशा पद्धतीने खूप जास्तसुद्धा अजिबात रोस्ट नाही करायचे, नाहीतर काय होईल, नुसते करपट होतील आणि लाडवामध्ये करपट वाससुद्धा येईल. त्यामुळं हलक्या हाताने रोस्ट करायचे. गॅसची फ्लेम जी आहे लो ठेवायची, अजिबात हाय ठेवायची नाही किंवा मग मीडियमसुद्धा ठेवायची नाही. लो फ्लेमवर आपल्याला 2 ते 3 मिनटं अलगद आपले ड्रायफ्रूट जे आहेत भाजून घ्यायचे आहे. आणि छान असा तुम्ही पाहू शकता, छान असा सोनेरी हलका कलर आलेला आहे आणि ड्रायफ्रूटसुद्धा छान असे तुपामध्ये मिक्स झालेले आहे, रोस्ट झालेले आहे. तर या पद्धतीने मी ड्रायफ्रूट जे आहे सगळे रोस्ट करून घेतलेले आहे. तर आता आपण जे सगळे ड्रायफ्रूट आहे परत त्याच ताटामध्ये काढून घेऊया आणि छान थंड होऊ देऊया. कारण गरममध्ये जर आपण वाटले किंवा मिक्सरमध्ये ग्राइंड केले तर नुसतं चिकट होतील, त्यामुळे आपण त्याला छान थंड होऊन देऊया. त्यानंतर कढईमध्ये परत मी 1.5 चमचा ते तूप घातलेलं आहे, साजूक तूप, आणि त्यामध्ये तो आपण जो डिंक घेतलेला होता तो घालून घेतला आणि छान डिंक जो आहे तळून घ्यायचा आहे. या लाडूसाठी काय ना, तुपाचं प्रमाण मी खूपच कमी वापरलेलं आहे. कारण कधी काय होतं, कोणाला असं खूप जास्त तूप आवडत नाही, तर कमी तुपामधले मी तुम्हाला आज लाडू दाखवणार आहेत, त्यामुळं रेसिपी पूर्ण पहा. तर इकडे जे आहे आपलं डिंकसुद्धा छान पद्धतीने तळलेलं आहे आणि छान पद्धतीने फुलूनसुद्धा आलेलं आहे. तर आपण हे डिंक जे आहे तळल्यावर छान असं एक प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता डिंक जे आहे छान पद्धतीने फुललेलं आहे. तर डिंकसुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. तर डिंक काढून घेतलं की आपण नेक्स्ट स्टेप जी आहे तर ती आपण पीठ भाजणार आहोत. तर या ठिकाणी मी जे आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर या ठिकाणी तूप घातलं, 1 वाटी तूप घालून घेतलेलं आहे. कढई छान तापलेली आहे, खूप जास्त नाही तापवायची, मीडियम कढई तापून घ्यायची आहे. खूप जास्त तापली आणि त्यामध्ये आपण पीठ घातलं तर लगेच जळण्याची शक्यता असते, त्यामुळं. आणि त्यामध्ये मी पीठ घालून घेतलं आहे. तर हे जे पीठ आहे वाटीने 2.5 वाटी पीठ घेतलेलं आहे मी. गव्हाचं पीठ जे आहे 2.5 वाटी घेतलेलं आहे. तर इकडे जे आहे पीठ छान असं मिक्स करून घेऊया अगोदर तुपामध्ये हलक्या हाताने. आता आपल्याला हे पीठ जे आहे इतकं भाजायचं आहे, हलका आपल्याला त्याला कलर घ्यायचा आहे, हलका. त्यामध्ये मस्त असा सुगंध सुटला पाहिजे. इकडे मला तूप थोडंसं कमी वाटत होतं, त्यामुळे मी परत 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. हलका सोनेरी हलका रंग, हलका असा मंद असा गुलाबी कलर येईल ना तितकंच आपल्याला पीठ भाजायचं आहे, खूप जास्त नाही भाजायचं आहे. जसं की मी म्हणाले, कुठलीही गोष्ट खूप जास्त भाजली की ती करपट लागण्याची शक्यता असते. आणि लाडूमध्ये खूप जास्त पीठ नाही भाजायचं किंवा मग खूप कच्चंसुद्धा नाही ठेवायचं. हलकं मंद गुलाबी जे आहे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर झालं इकडं असं की कढई माझी छोटी पडलेली आहे, पण काही नाही, आपण भाजून घेऊया पिठाला छान असं. आणि त्यामध्ये जे तुम्हाला गाठी दिसत आहेत ना, तुम्ही म्हणाल की पिठाच्या गाठी झाल्या, पण काहीच नाही. तर थोड्या वेळाने जसं पीठ गरम होईल तसं त्या गाठी ज्या आहेत फुटल्या जातील. त्यामुळे अजिबात काही करायची नाही किंवा गडबड करायची नाही. छान पद्धतीने आपले लाडू होऊ द्यायचे आणि प्रत्येक गोष्ट जी आहे फक्त लो फ्लेमवर भाजायची. कारण आपण जेवढं लो फ्लेमवर भाजतो ना तितकं हाय फ्लेमवर अजिबात भाजलं जात नाही. तर हे बघा, इकडं पिठाचा कलर जो आहे थोडासा बदललेला आहे, थोडा चेंज झालेला आहे. कारण पहिले जे आहे नुसतं व्हाईट होतं,
आता मंद असा गुलाबी कलर यायला सुरुवात झालेली आहे. नेहमी थंडीमध्ये कोणते लाडू बनवायचे अजिबात सुचत नाही, पण एकदा हे तुम्ही बिना पाकाचे लाडू आहेत आणि अत्यंत टेस्टी लाडू आहेत. त्यामध्ये आपण काही आयुर्वेदिक घटकसुद्धा मिक्स करणार आहोत, जे की आणखीन हेल्दी होतील, जे की पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत अतिशय हेल्दी असे लाडू आहे. हाडाला अजिबात ज्यांचे हाड वगैरे दुखत असतील किंवा मग हातापायाला मुंग्या येत असतील त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय बेस्ट असे हे लाडू आहेत. कमी साहित्यामध्ये, कमी वेळामध्ये आणि झटपट होणारे लाडू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण या लाडूमध्ये अजिबातच साखरेचा वापर करणार नाही आहोत. तर इकडे पीठ जे आहे छान पद्धतीने भाजून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ज्या गाठी झालेल्या होत्या त्यासुद्धा फुटलेलं आहे आणि पीठसुद्धा छान असं मोकळं झालेलं आहे. तर इतकंच आपल्याला पीठ भाजायचं आहे, खूप जास्त अजिबात नाही भाजायचं. इतकं पीठ जे आहे अगदी प्रमाणात आहे. मग आता हे पीठ जे आहे एका परातीमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि आता पीठसुद्धा आपण थंड व्हायला ठेवूया. तर इकडे आता मी गूळ घेतलेला आहे, तर गुळाचे मी छोटे छोटे काप केलेले आहे, खूप काही किसलेला वगैरे नाही आहे. आणि तीच कढई ठेवलेली आहे. तर या ठिकाणी वजनाने म्हणाल तर मी 750 ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि वाटीने म्हणाल तर 6 वाटी गच्च भरून गूळ घेतलेला आहे. आता आपल्याला काहीच नाही करायचं, या गुळाला पाक बनवायचा नाही आहे, एक तारी पाक नाही बनवायचा किंवा काही नाही बनवायचं. फक्त आपल्याला ह्या गुळाला जो आहे वितळून घ्यायचं आहे, मेल्ट करून घ्यायचं आहे. यामध्ये जे खडे आहेत गुळाचे ते फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचे आहे. खूप काहीच नाही करायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि मध्ये मध्ये त्याला हलवत राहायचं. हे बघा छान असं गूळ जे आहे मेल्ट झालेलं आहे. आता आपण यामध्ये घालू एक अशी सिक्रेट वस्तू, ते म्हणजेच की साजूक तूप. तर या ठिकाणी जे आहे मी 3 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. ह्याने काय होतं, छान अशी शाईन येते तुपाला आणि तूप जे आहे हलकं मोकळं होतं आणि छान बाइंडिंग मिळतं आपल्याला लाडू वळण्यासाठी आणि टेस्टसुद्धा आणखीन वाढते. तर त्यामुळे नक्की घाला. हवं तर 2 चमचे घातलं तरीसुद्धा चालेल, 4 चमचे घातले तरीसुद्धा चालेल. खूप जास्त नको, 4 चमचे भरपूर आहे, पण मी 3च चमचे घातले. तर इकडे जे आहे आपला छान असा गूळ जो आहे मेल्ट झालेला आहे. यातले खडे पूर्णपणे विरघळलेले आहे. काहीच नाही केलं आहे मी, फक्त लो फ्लेमवर गूळ वितळून घेतलेला आहे. आता गूळ ठेवला तसाच. त्यानंतर इकडे आपले ड्रायफ्रूट जे आहेत छान थंड झालेले होते, ते मिक्सरच्या जारमध्ये घेतले मोठ्या आणि छान असं पल्स मोडवर आपण त्याला जाडसर असं दळून घेऊया. तर हे बघा इकडं पल्स मोडवर दळल्यामुळं छान असं थोडं जाडसर राहिलं आहे. खूप फाईन पावडर नाही केली आहे मी, कारण लाडू जेव्हा आपण खाऊ ना तेव्हा छान दाताखाली कण आले ना तर आणखीन छान लागतं. तुम्हाला हवं तर तुम्ही फाईन पावडरसुद्धा काढू शकता. त्यानंतर जे डिंक तळलेलं होतं ते घालून घेतलं एका परातीमध्ये. आपण सर्व जे आहे मिक्स करून घेऊया अगोदर. त्यानंतर अत्यंत गुणकारी असं म्हणजे एक जायफळ मी यामध्ये किसून घातलेलं आहे. जायफळ जे आहे छान असतं, शांत डोकं शांत राहतं. त्यानंतर आपल्याला हातापायला जेव्हा पण आपल्याला मुंग्या येतात तर आपण हातापायला जायफळ लावतो, तर खाल्लेलं तर अतिउत्तम आहे. आणि थंडीच्या दिवसामध्ये जायफळ अत्यंत फायदेशीर मानलं जातं. त्यानंतर इकडे जी आहे मी मेथी भिजवत ठेवलेली होती. तर 1 वाटी मेथी जी आहे मी स्वच्छ पुसून घेतली होती कापडाने कॉटनच्या आणि थोडीशी 1 ते 2 मिनटं भाजून मिक्सरमधून पावडर काढून घेतली होती आणि 1 वाटी तुपामध्ये ती 3 ते 4 दिवस भिजवत ठेवलेली होती. 3 दिवस पुरे आहेत, हवं तर 4 दिवस ठेवली तरीसुद्धा चालेल. छान असं हाताने मिक्स केलं. खारीक खोबरं घातलेलं आहे, जे खारीक खोबरं दळलेलं होतं ते घालून घेतलं. तर वाटीने म्हणाल तर मी 4 वाटी खारीक खोबऱ्याचं पावडर घातलेलं आहे. आणि त्यानंतर आपण जो गुळाचा पाक केलेला होता तो घातला. आता घालताना थोडीशी घाई झाली त्यामुळे थोडासा गुळाचा पाक जो आहे खाली साडण्यात आला, पण काही नाही, ठीक आहे. एवढं प्रमाणात आपल्याला गूळ पुरेल, काहीच हरकत नाही आहे. कारण थोडंसं 1 चमचावर खाली गेलेलं आहे, खूप काही जास्त गेलेलं नाही आहे. त्यानंतर जे आहे चमच्याने मिक्स करून घेतलं अगोदर. त्यानंतर हलक्या हाताने ज्यावेळेस आपल्याला हाताला सोसण्यासारखं होईल ना तेव्हा आपण हाताने मिक्स करूया. तर इकडे जे आहे थोडंसं गरम होतं त्यामुळं मी हलक्या हाताने करत होते मिक्स.
तर या पद्धतीने जे आहे हलकं हलकं मिक्स करून घ्यायचं, कारण आणखीन जो आहे पाक गरम आहे. अजिबात घाई नाही करायची किंवा काहीच नाही, आपल्याला इझी पद्धतीने लाडू बांधता येतील, इतकं काहीच अवघड नाही आहे. अतिशय सोप्या पद्धतीचे लाडू आहेत जे की एका हाताने सुद्धा वळता येतील. आणि छान असं मिक्स करून घेतलं. तुम्ही पाहू शकता छान अशी दाणेदार पावडर दिसत आहे. आणि मेथीचे सुद्धा खूप फायदे आहेत. कंबरेसाठी मेथी चांगली आहे, त्यानंतर शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे केसासाठी, स्किनसाठी मेथी खूपच फायदेशीर आहे, त्यामुळं नक्की घाला. त्यानंतर छान असं मिक्स केलं, त्यातलं थोडंसं पोर्शन घेतलं आणि अशा पद्धतीने जे आहेत छोटे छोटे लाडू वळायला सुरुवात केलेली आहे. आता छोटे मोठे मीडियम तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार वळू शकता लाडू, काहीच हरकत नाही आहे. फक्त प्रमाण जे आहे अशा पद्धतीने घेतलं तर तुमचे लाडू जे आहेत अत्यंत परफेक्ट होतील. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, खूप सारे एका लाडूमधून आपण खूप सारे पदार्थ जे आहे पोटामध्ये घालू शकतो. लहान मुलांच्यासुद्धा घालू शकतो. हवं तर मेथी आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालेल. लहान मुलांसाठी स्किप करा, मोठ्या माणसांसाठी टाकू शकता. त्यानंतर जे आहे असं खूप असे जायफळ आहे, त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहे जे की मुलं खाताना नाक मुरडतात. तर अशा पद्धतीने त्यांना एक लाडू दिला तर दिवसभर ते दमदमीत राहतील आणि छान अशी हेल्दीसुद्धा आहेत. त्यानंतर छोटे छोटे या पद्धतीने जे आहेत सर्व लाडू वळून घेतलेले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय होतं, थंडीच्या दिवसामध्ये खूप भूक लागते आणि हे जे लाडू आहेत शाळेत जाताना जर आपण मुलांना एक लाडू दिला तर छान असे दमदमीत राहतील आणि हेल्दीसुद्धा आहे. तर या पद्धतीने जे आहेत छोटे छोटे मी लाडू वळून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. काहीच नाही आहे, भरपूर वेळसुद्धा गेलेला नाही आहे किंवा खूप काही साहित्यसुद्धा लागलेलं नाही आहे. जे घरामध्ये अवेलेबल होतं त्यामध्येच सर्व जे आहे झालेलं आहे. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे असं की कमी तुपामध्ये लाडू बनवलेले आहेत. तर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही थोडं जास्त तूपसुद्धा यूज करू शकता किंवा मग तुपाचं प्रमाण थोडं वाढवू शकता, काहीच हरकत नाही. आणि अशा पद्धतीने मी लाडू बनवून घेतलेले सगळे लाडू जे आहेत 3 किलोच्या प्रमाणाचे लाडू झालेले आहेत. हे 3 किलो लाडू आहेत आणि सहज 3 ते 4 महिने टिकणारे लाडू आहेत. अजिबात खराब होत नाही किंवा काहीच होत नाही, बुरशी लागत नाही किंवा खोड पडत नाही, काहीच होत नाही. आरामशीर हे लाडू जे आहेत 3 महिने टिकले जातील. संध्याकाळी खा, सकाळी खा, दुपारी खा, पण प्रत्येकी रोज एक लाडू खा, छान स्फूर्ती येईल. अशा पद्धतीचे लाडू आहेत, हेल्दी लाडू आहेत आणि शरीरासाठी अत्यंत गुणकारी प्लस फायदेशीर लाडू आहेत. तर तुम्हाला माझ्या लाडूची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी. तर मी या ठिकाणी लाडू फोडून दाखवला, छान दाणेदार लाडू तयार झाला.